नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे किशोर जहागीरदार हा आता एजंटच्या घरी एंट्री करणार आहे. किशोर जहागीरदार हा एजंटच्या घरी येत आहे तेव्हा तो म्हणतो की आता हा किशोर जहागीरदार एका नव्या रूपात तुम्हा सर्वांना पाहायला मिळणार आहे. आणि तो म्हणतो की एजेसारख्या माणसावरती समोरून नाही तर पाठीमागून वार करायचा म्हणजे त्याला नेस्तनाबूत करणं हे सोपं जाईल. आणि आता एजंटना उद्ध्वस्त करण्यासाठी एजंटची वाट लावण्यासाठी किशोर हा एजंटच्या घरात घुसत आहे. त्याने पूर्णपणे ठरवलेलं आहे काहीही झालं तरी एजे आणि लीला यांचंच लग्न लावायचं आहे असं त्याने ठरवलेलं आहे. पण त्याला कुठं माहिती आहे की जेव्हा एजंटसोबत लीलाचं लग्न होईल तेव्हा लीला ही एजंटची ढाल बनून त्यांच्यासमोर उभी असेल आणि किशोर जहागीरदार याला एजंटसोबत नाही तर लीलासोबत लढावं लागणार आहे. तर आता किशोर हा एजंटच्या घरी आलेला आहे तेव्हा तो दारात असतो तर आजी त्याचबरोबर सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा सर्वजण धावत जातात. आजी म्हणतात की माझा नातू माझा किशोर आलाय. मग किशोर पण अगदी नाटकी पद्धतीने आजींना नमस्कार करतो, त्यांच्यापाशी अस्वल ढाळायची नाटकं करतो, त्यांच्यापाशी रडू लागतो. आजी खरंच मला माफ कर असं म्हणून गळा पडून रडत असतो. दुर्गा मात्र धक्का लागल्यासारखं हे सर्व पाहत असते. तिच्यासाठी हे सर्व खूपच अवघड झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळेजण बोलत हॉलमध्ये बसलेले असतात आणि एजंटना काहीच माहिती नसतं की घरी कोण आलेलं आहे, कशाचा गोंधळ सुरू आहे याबद्दल एजंटना पुसटशीही कल्पना नसते. एजे येतात आणि म्हणतात काय चाललं इथं सगळ्यांचं, कसली गडबड आहे, कसला गोंधळ आहे. आणि जेव्हा एजे पाहतात तेव्हा किशोर हा आजीच्या मिठीत असतो, आजीच्या जवळ असतो. तेव्हा किशोर आलाय हे असं आजी सांगतात. तेव्हा एजंटच्या जवळ किशोर जातो. मला माफ करा बाबा, मला माफ करा असं म्हणून त्याने एजंटचे पाय धरलेले आहेत. आणि तेव्हा एजे म्हणतात की अरे हे घर तुझंच आहे, तू या घरात कधीही येऊ शकतो. आणि दुर्गाला सांगतात की दुर्गा सगळं अगदी पहिलं होतं तसं झालं पाहिजे. अगं किशोर याच घरचा मुलगा आहे आणि हे घरही त्याचंच आहे. आता किशोरला तर भारी वाटतं कारण त्याचा डाव हा सक्सेस झालेला असतो. त्याला एजंटच्या घरात एंट्री करायची असते आणि ती एंट्री मिळालेली असते. तर आपल्याला पुढे पाहायला मिळतं दुर्गाला खूप मोठा धक्का बसलेला आहे कारण दुर्गाला माहिती आहे की किशोर नक्की कसा आहे. खरं तर दुर्गा तर घाबरत पण असते किशोरला. आता किशोर हा गाडी घेऊन निघालेला असतो. रस्त्याने भर उन्हातून लीला चालत चाललेली असते. तिला खूप त्रास होत असतो, अगदी तिला अस्वस्थ वाटत असतं. आणि नेमकी लीला चक्कर येऊन पडते, ती बेशुद्ध पडते भर रस्त्यामध्ये आणि ती गाडीच्या समोर पडते, ती म्हणजे किशोरच्या. किशोर गाडीतून उतरतो आणि पाहतो तर लीला तिथे बेशुद्ध पडलेली असते. मग किशोर लीलाला उचलून गाडीत टाकतो आणि तिला घेऊन हॉस्पिटलला जातो. हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे किशोरच्या समोर लीलाचे ब्लड टेस्टचे रिपोर्ट येतात. तिला नक्की काय झालं हे पाहिलं जातं. तेव्हा त्या डॉक्टर सांगतात की लीला मोहिते यांचे रिपोर्ट आलेले आहेत. आणि मग किशोर ते रिपोर्ट घेतो आणि तो रिपोर्ट वाचतो. त्याला खूपच आनंदाची बातमी मिळते कारण लीलाला कधीच बाळ होऊ शकत नाही, लीला कधीच आई होऊ शकत नाही हे त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं. त्यावर किशोर म्हणतो आता तर या आदिराम जहागीरदारचे लग्न लीला मोहितेसोबत झालंच पाहिजे, म्हणजे अख्ख्या संपत्तीचा प्रॉपर्टीचा वारस हा मी झालेला असेल असं किशोर जहागीरदार बोलत असतो. पण किशोर जहागीरदारची वाट लीला आणि एजे मिळून कशी लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील भाग हे खूपच रंजक असणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू.